शहरामध्ये आज केंद्रीय शिक्षण पात्रता परीक्षा सध्या झाली आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये या परीक्षेला जाताना परीक्षार्थींना वेगळीच परीक्षा द्यावी लागली आहे। परीक्षा केंद्रामध्ये आत जाताना महिलांना मंगळसूत्र काढून जावं लागलंय। आज सकाळी 9:30 ते 12 या वेळेमध्ये परीक्षा झाली। तत्पूर्वी सकाळी 7 वाजता रिपोर्टिंग टाइम असताना प्रत्येक परीक्षार्थीची परीक्षा केंद्रामध्ये जाताना कसून चौकशी केली जात होती। यामध्ये कुठलंही मेटलचं साहित्य सोबत घेऊन जाऊ नका असं गेटवरती सांगण्यात आलं। महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र, कानानाकातले दागिने हे देखील काढण्याच्या सूचना देण्यात आल्या। याशिवाय परीक्षेला जाता येणार नाही असंही सांगण्यात आलंय। त्यामुळे मंगळसूत्रासह अंगावरचे सगळे दागिने त्यांना काढावे लागलेत। छत्रपती संभाजीनगर शहरामधल्या अनेक परीक्षा केंद्रावरचा हा प्रकार आहे। त्यामुळे अनेक महिलांनी आता याविषयी माहिती दिली आहे आणि परीक्षा केंद्रामध्ये जाताना त्यांची अडचण झाली आहे। एक टीचरांची जी टीटी शाळा चालू आहे त्याची एक्झामिनेशन आहे। इथं जे महिला वगैरे बाहेरून आलेले आहेत, बाहेर गावून, त्यांचे मंगळसूत्र, त्यांच्या पायातले जोडवे, त्यांच्या कानातले सगळे काढून बाहेर ठेवायला सांगताय। हे असा रूल कुठंच नाहीये। शिक्षकांवर हा अन्याय आहे। सरकार कुठं झोपलेलं आहे का आपला? हॉल तिकीटवर वगैरे काही मेन्शन केलेलं आहे? हॉल तिकीटवर असं काहीच मेन्शन केलेलं नाही। हॉल तिकीटवर फक्त लिहिलेलं आहे की तुम्ही पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकता। लेडीज पाण्याची बॉटल फक्त घेऊन जात आहे आणि बाकीच्या सगळ्या वस्तू यांना बाहेर काढायला होत आहेत। तर या सगळ्या प्रकाराच्या नंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवरती हल्लाबोल केलाय। दागिने, मोबाईल मी समजू शकतो, परंतु महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा उतरवायला लावलेला आहे। दागिना आहेच तो, पण तो काही शोचा दागिना नाही, तर सौभाग्याचं प्रतीक आहे। हिंदुत्ववादी सरकार आहे असं म्हणतात महाराष्ट्रात, देशामध्ये, आणि मंगळसूत्र उतरवल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही अशा प्रकारच्या परीक्षा केंद्रावर धाकदपटच्या वेगवेगळ्या प्रकारे महिलांना, माता भगिनींना केलेले। मला असं वाटतं याचा निषेध आम्ही करतोय। याची दखल सरकारने त्वरित घ्यावी, संबंधितांवर कारवाई करावी। तर योग्य त्या सूचना देऊन चौकशी केली जाईल असं आश्वासन या सगळ्या प्रकाराच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी दिलंय। तक्रारी मागच्या काळात आल्या होत्या। आता इथे हे का झालं या संदर्भात निश्चितपणे मी माहिती घेईल। पण मागच्या वेळी ज्यावेळेस अशा प्रकारचा विषय झाला होता त्यावेळेस परीक्षा कंडक्ट करणाऱ्यांनी सांगितलं होतं की अनेक अशा प्रकारचे अनुभव त्यांना आले की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काही इक्विपमेंट लपवले जातात आणि त्यातनं चिटिंग केलं जातं। तथापि अशा पद्धतीनं करणं हे योग्य नाही आहे। त्यामुळे या संदर्भात आधीच याची काळजी घेणं हे गरजेचं असेल। योग्य सूचना दिल्या जातील आणि याची चौकशी केली जाईल। आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।